या मित्रांनो, आज आपण पनीर मसाला आणि पनीर टिक्का बनवणार आहे। पनीर मसाला बनवायसाठी आपण मसाला अर्धी वाटी खोबरं, एक मोठा कांदा, 2 टमाटर, 3-4 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाल्यामध्ये लाल मसाला, गरम मसाला, जिरा पावडर आणि हळदी पाव चमचा टाकलं। मीठ आपल्या चवीच्या हिशोबाने आपण टाकलेलं आहे। हे पाणी गरम करून घेतले। पाणी त्याच्यात टाकून की पाणी गरम टाकलेले काय होते की तरी चांगली सुटते। या पनीरमध्ये मी गरम पाणी टाकतोय। नंतर या मसाल्यामध्ये पोर करणार आहे। इथं गॅसवरती मी याला पनीर टिक्क्याला असा भाजून घेणार आहे मस्तपैकी। हे बघा तुम्ही, रोस्ट करून घेणार आहे पनीर टिक्काला। आणि ह्याची रेसिपी जे मॅरिनेशनची आहे ती दोन्ही पण सेमच आहे। मॅरिनेशन दोघांचा सेम आहे, त्याचा व्हिडिओ टाकला आहे मी। आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे मस्तपैकी। त्याला मिक्स करून पूर्ण याच्यामध्ये टाकून देतो। नंतर कोथिंबीर वरून गार्निशला। हे बघा, त्याला मिक्स करतो चांगला। पनीर मसाला आपला रेडी, पनीर टिक्का तिथं तयार होतोय मस्तपैकी। चला मित्रांनो, मी माझं कुकिंगचं एन्जॉय करतो, तुम्ही पण घरी बसून कुकिंगचं एन्जॉय करा। बाय मित्रांनो।